श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ हा वटपौर्णिमा स्पेशल असणार आहे। वटपौर्णिमेची पूजा आणि वटपौर्णिमा 28 तारखेला आहे की 29 तारखेला, तसेच वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त, नंतर साहित्य काय लागणार आहे, पूजा कशी करायची, तर ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर यंदाची वटपौर्णिमा ही 28 आणि 29 तारखेला या 2 दिवशी आलेली आहे। तर ती कोणत्या दिवशी आपण याची पौर्णिमेची पूजा करायची वडाची, तर ते सांगणार आहे। तर सर्वात आधी हिंदू धर्मात सुवासिनींसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचं आणि पवित्र मानलं जातं। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवत असतात। हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केलं जातं, मात्र वर्ष 2026 मध्ये अधिक म्हणजे ज्येष्ठ मास असल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबाबत मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। तसेच पौर्णिमा 28 आणि 29 जून या 2 तारखांमध्ये विभागून आल्यामुळे नेमकं कोणत्या दिवशी आपण पूजा केली पाहिजे, तर वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे तिथी 28 जून 2026ला पौर्णिमा चालू होती, म्हणजेच रविवारी सकाळी 8:35 वाजता रविवारी चालू होती आणि ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती ही 29 जून 2026 म्हणजे सोमवारी सकाळी 8:48 वाजता संपणार आहे। म्हणजेच आपल्याला वटपौर्णिमेची पूजा ती ज्येष्ठ तिथीनुसार 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा ही आपल्याला सोमवार म्हणजेच 29 जून 2026 रोजी साजरी करणार आहोत। तर 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी असलेला जो शुभ मुहूर्त आहे, तर तो म्हणजे ज्या महिला वटपौर्णिमेची पूजा करतात, वडाला पूजा करतात, त्यांना शुभ मुहूर्त तो म्हणजेच 8:55 सकाळी 8:55 ते 10:40 अशा वेळेमध्ये तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करू शकतात, सकाळी 8:55 ते 10:40 पर्यंत। आता पूजेसाठी लागणारे साहित्य, तर पूजेसाठी लागणारे साहित्य तुमच्या परंपरेनुसार किंवा हळदी कुंकू घ्या, वडाला बांधण्यासाठी दोरा, कापसाचं सूत, बांगड्या, मंगळसूत्र, इतर सौभाग्याचं साहित्य, तसेच फुले व अक्षदा, दिवा, विड्याची पाने, 5 फळे, आंबा, पाण्याचा कलश आणि काही गहू घ्यायचे आहे। तर या दिवशी सकाळी लवकर उठून वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सूर्योदयापूर्वीच उठून पवित्र स्नान करायचं आहे आणि पारंपरिक किंवा सुंदर वस्त्र, शक्यतो लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे, सौभाग्य अलंकार घालायचे आहे। व्रताचा संकल्प असा करायचा की पूजेच्या ठिकाणी किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन सर्वप्रथम व्रताचा संकल्प करायचा, म्हणजे तुम्हाला ज्यासाठी करत आहे तर ते सांगायचं। त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची, तर वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करायचं। त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, फुले आणि 5 प्रकारची फळे जसं की आंबा, फणस, केळी इत्यादी अर्पण करायची। तसेच सावित्री देवीची पूजा करून सौभाग्य अलंकार अर्पण करायचे असतात। नंतर दिव्याने आरती करायची असती, नंतर आपल्याला ओवाळायचं असतं। नंतर आपल्याजवळ जो सूत म्हणजे जो धागा असतो, तर तो वडाच्या झाडाला सुती पांढरा दोरा किंवा कच्चा सूत गुंडाळत 7 फेऱ्या मारायच्या असतात किंवा 3 फेऱ्या मारू शकतात आणि प्रत्येक फेरीत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि 7 जन्माच्या साथीची प्रार्थना करायची असते। तसेच सत्यवान सावित्रीची कथा पूजा पूर्ण झाल्यावर वडाच्या झाडाजवळ बसून किंवा घरी जाऊन सत्यवान आणि सावित्रीची पौराणिक कथा आवर्जून ऐकायची असते। तर अशा पद्धतीने तुम्ही वडसावित्री पौर्णिमेची पूजा करू शकतात। श्री स्वामी समर्थ।